मनीषा ही एका प्लेग्रुप स्कूलमध्ये आपल्या घराला हातभार होईल म्हणून टीचर म्हणून काम करणारी शांत मुलगी. तिचं वय 19 वर्षांचं होतं. आपण एक नर्स बनावं, आपलं भविष्य उज्ज्वल करावं, ही एकच मनीषा तिच्या मनामध्ये होती. पण तिने कधी कल्पनाही केली नसेल की तिचं जीवन असं भयानक बनेल की ज्यामुळे एखाद्या सैतानालाही अशा कृत्याबद्दल लाज वाटेल. तिचा मृतदेह सापडला, पण इतके प्रश्न उभे राहिले की त्या प्रश्नांची उत्तरं अजूनही अनुत्तरित आहेत. तिचा मृतदेह मिळाला, पण त्याच्यानंतर जे काही समोर येत आहे ते खूप भयानक आहे. कारण जे दिसत आहे ते सत्यात नाही आहे. सत्य काहीतरी वेगळंच आहे. अगोदर आपण पूर्ण काय घडलं ते पाहूया. ही सत्य घटना आहे हरियाणामधील. मनीषा ही खूप हुशार होती. आपण आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी काही करावं ही इच्छा नेहमी तिच्या मनामध्ये होती. भिवानी येथे राहणारी मनीषा त्या दिवशी नेहमीप्रमाणे प्ले स्कूलमध्ये शिकवण्यासाठी गेली होती. तो दिवस होता 11 ऑगस्ट 2025चा. त्यानंतर तिने आपल्या वडिलांना म्हणजेच संजय सिंग यांना फोन केला की मी नर्सिंगच्या ॲडमिशनची चौकशी करण्यासाठी नर्सिंग कॉलेजमध्ये जात आहे. वडिलांनी देखील तिला होकार दिला आणि ती त्या नर्सिंग कॉलेजमध्ये गेली. पण बराच वेळ झाला तरी मनीषा मात्र परत आली नाही. म्हणून तिच्या आजोबांनी तिच्या वडिलांना फोन केला. 4:30 वाजत आले आहेत तरी मनीषा अजूनपर्यंत घरी आलेली नाही. त्यानंतर काही वेळानं मनीषाच्या फोनवरनं तिच्या वडिलांना फोन येतो, पण फोनमधून आवाज येत नाही. आपल्या मुलीचा फोन आला, पण आवाज का आला नाही या चिंतेमध्ये वडिलांनी पुन्हा फोन केला, पण तेव्हा मात्र तिचा फोन स्विच ऑफ झाला होता. त्यानंतर त्यांनी बऱ्याच वेळा त्या फोनवरती कॉल केला, पण फोन मात्र स्विच ऑफच येत होता. आता मात्र त्यांना चिंता सतावू लागली होती. मनीषा एक साधी मुलगी होती. ती अजूनपर्यंत कशी आली नाही, त्यामुळे तिचे कुटुंबीय देखील आता हैराण झाले होते. संजय सिंगने लगेचच बस पकडली आणि तो लोहारोच्या त्या नर्सिंग कॉलेजमध्ये पोहोचला. त्या दिवशी कॉलेजमध्ये मनीषा नर्सिंगचा फॉर्म घेण्यासाठी गेली होती. कॉलेजमध्ये गेल्याबरोबर ते बाहेरच असलेल्या वॉचमनला इथे एक मुलगी चौकशी करण्यासाठी आली होती का अशी विचारणा करतात, पण तो मात्र नकार देतो. त्यानंतर ते पुढे जाऊन रिसेप्शनवर देखील विचारणा करतात, तर तिथे देखील त्यांना नकारच मिळतो. पण एक गोष्ट मात्र त्याला तिथे थोडीशी विचित्र वाटते, ती म्हणजे तिथे असलेले तिघेजण. हे तिघेजण दारूच्या नशेमध्ये होते. संजय सिंगने बाहेर येऊन पोलिसांना फोन केला. संजय सिंग त्या ठिकाणी उभा होता. त्या ठिकाणी पोलिसांची गाडी आली. पोलिसांनी त्याला विचारले, तुम्ही कॉल केला होता का? तेव्हा त्यानं सांगितलं, हो, मीच कॉल केला होता. पोलिसांनी कारण विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं, माझी मुलगी मनीषा कॉलेजमध्ये नर्सिंग कोर्सची चौकशी करण्यासाठी गेली होती, पण ती अजूनपर्यंत परत आलेली नाही. तुम्ही कॉलेजमध्ये चौकशी करावी आणि CCTV फुटेज चेक करून माझी मुलगी आली होती का ते पाहावे. पोलीस कॉलेजमध्ये गेले. त्यांनी चौकशी केली आणि त्यानंतर ते लगेचच परत येऊन त्याला म्हणाले की तुझी मुलगी इथे आली नव्हती. ती घरी येईल, तू चिंता करू नकोस. तुझी मुलगी कुठेतरी बाहेर गेली असेल, नाहीतर ती 1-2 दिवसात परत येईल. अशा प्रकारे पोलिसांनी ते प्रकरण अगदी सामान्य मानून सोडून दिलं. पण संजय सिंग वडिलांच्या मनाला मात्र हे पटणारं नव्हतं. कारण मनीषा खूपच साधी आणि सरळ मुलगी होती. ती न सांगता कुठे जात नाही. तिचा फोनही लागत नव्हता. संजय सिंगला हे माहीत होतं की जर तिचा फोन बंद झाला असेल तर तिनं आपल्याला कुणाच्या तरी फोनवरनं फोन केला असता. तिने अजूनपर्यंत आपल्याला फोन केलेला नाही, म्हणजे नक्कीच तिच्यासोबत काहीतरी बरे वाईट घडलेले आहे. त्यांनी पुन्हा पोलिसांना सांगितले, तुम्ही कृपया करून ह्यांना CCTV फुटेज दाखवायला सांगा, कारण हे लोक नशेच्या अवस्थेत आहेत. मला ह्यांच्यावरती शंका येत आहे. पोलिसांनी जेव्हा CCTV फुटेजबद्दल तेथे विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितले की आता आम्ही तुम्हाला CCTV फुटेज देऊ शकत नाही, कारण तिथे जो स्टाफ आहे तो आता तिथे नाही. तर आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल उद्या सारं काही देऊ शकतो.
पोलीस या गोष्टीला गंभीरतेनं घेत नाहीत. पोलीस तक्रार घ्यायलाही तयार नव्हते, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार मनीषाला गायब होऊन जास्त वेळ झालेली नव्हती. हताश होऊन संजय सिंग घरी येतात. ते आणि त्यांचे कुटुंबीय रात्रभर मनीषाची वाट पाहत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 12 ऑगस्टला ते पुन्हा लोहारो पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात. ते पोलिसांना सारखी विनवणी करत असतात, पण पोलीस स्टेशनमध्ये मात्र त्यांना नुसतं टाळमटाळ केलं जात असतं. सतत पोलिसांना बोलल्यानंतर साधारण संध्याकाळी 6:30च्या नंतर ऑफिसर शकुंतला त्यांची तक्रार नोंदवून घेते. त्यानंतर पुढील तपासासाठी म्हणून शकुंतला पुन्हा त्या कॉलेजमध्ये जातात आणि CCTV फुटेजेस दाखवण्यासाठी सांगतात. पण तेव्हा देखील तेथील स्टाफ त्यांना हेच सांगतो की जेव्हा येथे पोलीस उपस्थित असतील तेव्हाच आम्ही त्यांना CCTV फुटेज दाखवू. पुन्हा पोलीस तिथून परत येतात, पण ते पुढील कोणतीही कारवाई हाती घेत नाहीत. शकुंतला कुठे असेल किंवा तिला शोधण्याचा प्रयत्न देखील केला जात नाही. तिच्या मोबाईलच्या लोकेशन किंवा कॉल रेकॉर्ड्स देखील ट्रेस केले जात नाहीत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 ऑगस्टला एका व्यक्तीला त्या नर्सिंग कॉलेजच्या आवारापासून थोड्या अंतरावरती एक मृतदेह आढळून येतो. तो लगेचच पोलिसांना त्याबद्दल कळवतो. पोलीस लगेचच ही गोष्ट संजय सिंगला फोन करून सांगतात, कारण जो मृतदेह मिळालेला असतो तो साधारण 19-20 वर्षाच्या मुलीचा असतो. तो मृतदेह मनीषाचा तर नाही ना? या चौकशीसाठी पोलीस संजय सिंगला बोलावतात. संजय सिंग जेव्हा घटनास्थळी पोहोचतो तेव्हा तो मृतदेह पाहतो, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते, कारण तो मृतदेह मनीषाचाच असतो. तिच्या मृतदेहाची अवस्था इतकी खराब होती की ते सर्व बघून मन सुन्न होईल. तिच्या चेहऱ्यावरती जणू ॲसिड टाकण्यात आलं होतं. तिची अन्ननलिका काढून घेण्यात आलेली होती. तिच्या गळ्यावरती देखील विचित्र प्रकारे कापले गेले होते. शरीरामध्ये किडण्याही नव्हत्या आणि गर्भपिशवी देखील काढून घेण्यात आली होती. ज्यावेळी तिच्या कुटुंबियांनी तिची अवस्था बघितली तेव्हा त्यांनी आक्रोश केला. ज्या सर्व पाहणाऱ्यांनी ती अवस्था पाहिली त्यांच्या देखील डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आता इथे पोलिसांच्या दिरंगाईचा परिणाम हा दिसत होता, कारण पोलिसांनी वेळीच जर का पावले उचलली असती तर कदाचित मनीषाची अशी अवस्था झाली नसती. वेळीच तिचा मोबाईल ट्रेस केला असता. हळूहळू ही गोष्ट पूर्ण गावामध्ये पसरली. सर्व गाव तिथे जमा झाला. लोकांचा जमाव आणि आक्रोश बघून पोलिसांनी लगेचच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आणि तो परिसर देखील बंदिस्त करण्यात आला. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू नये, जास्त गोंधळ होऊ नये, त्यामुळे त्यांनी तेथील इंटरनेट सेवा देखील बंद केली. आता लोकांमध्ये प्रक्षोभ वाढू लागला होता. प्रत्येकजण एकच बोलत होता, मनीषाला न्याय द्या. पण जेव्हा शवविच्छेदनाचा पहिला अहवाल बाहेर आला तेव्हा तो अहवाल सर्वांनाच थक्क करून देणारा होता. कारण मनीषाच्या मृतदेहाकडे पाहता हे कळत होतं की तिच्यावरती अन्याय करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर तिच्या शरीरातील ते भाग काढून घेण्यात आलेले आहेत. पण अहवालामध्ये मात्र असं काहीही आलं नव्हतं. त्यामध्ये असे सांगितले होते की तिच्या शरीरामध्ये कीटकनाशक औषधांचे अवशेष सापडले आहेत. तसे तिच्यावरती अत्याचार झालेला नाही. त्यामुळे त्या अहवालाच्या आधारे पोलीस असे सांगतात की मनीषावरती अत्याचार झालेला नाही, तसेच तिची हत्या देखील करण्यात आलेली नाही. हे ऐकून लोक मात्र भडकले, कारण त्यांनी जे प्रत्यक्षदर्शी पाहिले होते त्यांचा ह्या गोष्टीवरती विश्वास बसत नव्हता. आता मात्र लोक रस्त्यावरती उतरले होते. त्यांचे म्हणणे होते की ही मुलगी जर का एखाद्या नेत्याची किंवा एखाद्या श्रीमंत व्यक्तीची असती तर सर्व तपासणी लगेचच केली गेली असती. गुन्हेगार देखील आतापर्यंत ताब्यात आले असते. पण ही एका गरीब कामगाराची मुलगी आहे, त्यामुळे हा तपास दिरंगाईनं चालू आहे. आता मनीषाचे कुटुंबीयही खूप संतापले होते. त्यांच्यासोबत आता सामान्य जनता उभी होती. पहिल्या शवविच्छेदन अहवालानंतर मनीषाच्या कुटुंबियांनी सांगितले, जोपर्यंत मनीषाच्या गुन्हेगारांना ताब्यात घेतले जात नाही तोपर्यंत आम्ही तिच्यावरती अंत्यसंस्कार करणार नाही.
16 आणि 17 ऑगस्टला देखील पूर्ण परिसरामध्ये मोर्चे, प्रदर्शने चालू होते. तासनतास आता रस्ते बंद झाले होते. शाळा, कॉलेज, बाजारपेठा बंद करून लोक रस्त्यावरती उतरले होते. मनीषाला न्याय द्या, हे एकच त्यांचे म्हणणे होते. लोकांचा हा संताप बघून पोलीस आणि शासन देखील खडबडून जागं होतं. आता मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना देखील जनतेसमोर येऊन आश्वासने द्यावी लागतात. आम्ही लवकरात लवकर आरोपीला पकडू, असे ते सांगतात. काही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित देखील केले जाते, तर काहींची बदली केली जाते. ऑफिसर शकुंतला होती, तिला देखील निलंबित केले जाते. कदाचित शासन असा विचार करते की जर आपण काही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आणि त्यांची बदली केली तर लोकांचा प्रक्षोभ कमी होईल आणि शांतता प्रस्थापित होईल. पण असे मात्र होत नाही. लोक शांत व्हायचं नाव घेत नसतात. त्यांचं म्हणणं असतं की तुम्ही तुमच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कराल, पुन्हा त्यांना उद्या तुम्ही चार्ज द्याल, पण एका गरिबाची गेलेली मृत झालेली मुलगी तुम्ही त्यांना परत देऊ शकता का? तुम्ही जर अगोदरपासूनच व्यवस्थितपणे तपास केला असता तर कदाचित मनीषा आज तिच्या घरच्यांना मिळाली असती. पहिल्या शवविच्छेदन भिवानी जिल्हा रुग्णालयात झाले होते. त्यात असे सांगितले गेले होते की ह्याच्यावरती अत्याचार झालेला नसून तिच्यावरती एखाद्या हिंस्त्र प्राण्यानं हल्ला केलेला आहे. दुसऱ्या शवविच्छेदन अहवालामध्ये देखील तिच्यावरती अत्याचार झालाच नाही असे सांगण्यात आले. त्यानंतर तिचे दिल्लीच्या एम्समध्ये तिसऱ्यांदा पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. आता तिच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. पण पुढील तपासणीसाठी दिवाणी पोलिसांनी हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे CBI यांच्याकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. तुम्हाला काय वाटतं? मनीषासोबत काय झालं असेल? एक हुशार मुलगी जिनं आपल्या भविष्याचे स्वप्न पाहिले, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती चौकशी करण्यासाठी त्या कॉलेजमध्ये गेली आणि नंतर तेथून परतलीच नाही. तिचे सर्व स्वप्न धुळीला मिळाली. यात तिचा काय दोष होता? कदाचित नराधमांची नजर तिच्यावरती असेल किंवा अजून काही. जे देखील काय आहे ते हळूहळू समोर येईलच. पण मनीषा मात्र तिच्या घरच्यांना परत मिळू शकते का? आईवडिलांना आर्थिक आधार द्यायला निघालेली ती लेक परत आपल्या घरी येऊ शकते का? तिच्या इच्छा, आकांक्षा सगळं काही अपूर्ण राहिलं. त्यामुळे तिच्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा दिली गेली पाहिजे. शिक्षा अशी असावी की त्या शिक्षेमुळे जर पुढे कुणाला जाऊन असं करण्याचा विचार जरी मनात आला तरी त्याचा थरकाप उडाला पाहिजे. मनीषाला न्याय हा मिळालाच हवा. तुमचं मत काय?